कुमारी विठोबार 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 कुमारी हरिभक्तपरायण गायनाचार्य प्रभाकर दादा व हरिभक्तपरायण गायनाचार्य भूषणजी महाराज. हॅलो हॅलो शोरवाडा दादा. हॅलो हॅलो सारे मा पा रे मा पनी धा पा म पनी रा पनी सा सेवट तो भाला भाला सेवट तो भाला भाला सेवट तो भाला भाला सेवट तो
बहु गोड झाला रे माझा बहु
हरिभक्तपरायण अविनाश महाराज व हरिभक्तपरायण आलो निजाच्या आलो निजाच्या मायेला आलो निजाच्या मायेला आलो निजाच्या मायेला आलो निजाच्या आलो निजाच्या मायेला 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 आलो निजाच्या आलो निजाच्या मायेला आलो निजाच्या मायेला आलो निजाच्या मायेला भेटे रखुमाईच्या वरा 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 आलो निजाच्या मायेला 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 मायेला आलो निजाच्या मायेला आलो निजाच्या मायेला मायेला विठ्ठलवाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
चरण सरोजम सान्द्र नीलाभुधाभं जगन निहित पानी मल्डन मल्डनारां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रं सदय धवल हासम विठ्ठलं चिंतया पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन 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 दूसरे चरण सदा जिया 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 सदा जिया सदा जिया जागरूक बजरे कर जावी तारू बाबा जी सद्गुरु दास तुका जागरूक बजरे कर जावी तारू बाबा जी सद्गुरु दुसरी चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानील संतासी रंजव चित्तासी आपुलिया ही वाट गोमटी वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वहेरू कर कटावरी तुळशीच्या माळा कर कटावरी तुळशीच्या माळा कर कटावरी तुळशीच्या कर कटावरी तुळशीच्या ऐसे रूप डोला ऐसे रूप डोला दावी होरी ठेविले चरण दोन्ही विटी होरी ठेविले चरण दोन्ही विटी होरी ऐसे
आता मज सहाय्य येत हे करावे देवा तुझी घेई सेवा सकल गोवा उगवणी विठ्ठल शेवट तो भला माझा बहु गोड झाला लोणीजाच्या माहिरा भेटे रखुमाईच्या बरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणांचा 41 वर्षे 1 महिना आणि 17 दिवस माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी केलेला सायास केलेला अभ्यास आणि केलेल्या कष्टाला फलश्रुती आल्यानंतर परमार्थ क्षेत्रातील परमोच्च सीमेच्या अवस्थेचा अनुभव या अभंगामध्ये तुकोबराय वर्णन करतात विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार दिन वैकुंठवासी नवनाथजी व्यंकट देवकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तन सेवा आहे। एवढा मोठा समाज, एवढे आलेले टाळकरी, एकाच मंडपामध्ये आलेले सगळे गुणीजन मंडळी, कलाकार मंडळी आणि विशेषतः उपस्थिती हरिभक्त परायण वारकरी भूषण रामहरी महाराज तरंगे। मी बाकीच्यांचा अनादर करतो अशातला भाग नाही, थोडा आवाज द्या, पण तुमचा मात्र मी आदर करतो याचा का तुमची माझी भेट कधीच नाही, तुमचं माझं बोलणं कधीच नाही, पण याच्या पुढे सांगू का, चांगल्या माणसाला मी चांगला आहे हे ओरडून सांगण्याची गरज नाही। माझे गुरुवर्य भजन विश्व हरिभाऊ महाराज शिंदे सांगतात, राम तू स्वतःचा प्रसिद्धी करण्याची गरज नाहीये, प्रसिद्धीच्या पाठीमागे लागू नको, तू स्वतः सिद्ध होण्याचा प्रयत्न कर। ज्या दिवशी तू स्वतः सिद्ध होशील त्या दिवशी जगाचा बाप तुझी प्रसिद्धी केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून प्रसिद्ध न होता स्वतःला सिद्ध करणारी मंडळी यांना कोणी महाराज वाईट म्हणो चांगलं म्हणो काही देणं घेणं नाही, पण तुमची माझी ज्यादा भेट नाही, पण एका वाक्यात सांगतो, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण विठ्ठल। सगळेच उपस्थित गुणीजन मंडळी, कुणाचंही आता नाव घेण्याचा उपक्रम आता राबवत नाही, थोडासा वेळ जास्त झालाय, आमचं नमनाला गडाभर तेल संपलाय, अधिक वेळ अजिबातच नाही। 12:15 म्हणजे 12:15 कीर्तन संपवण्याचा माझा मानस आहे, याच्या बाबतीत काही दोमत नाही। म्हणून आलेल्या सर्व गुणीजनांचं, आलेल्या सर्व वारकऱ्यांचं या ठिकाणी या मंडपामध्ये उपस्थित सर्व वादक असतील, गायक असतील, कीर्तनकार मंडळी असतील, त्यांचं सर्वांचं सुरुवातीला स्वागत करतो आणि सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल विठ्ठल आणि एवढा सगळा समाज एकत्र आणायला, एवढे कलाकार एकत्र आणायला, एवढे सगळे गुणीजन मंडळी, परमार्थ क्षेत्रातील उच्च अवस्थेची सगळी मंडळी एकत्र गोळा करण्यामध्ये या तालुक्यातला दुसरा कुणीच हात धरू शकत नाही। ते प्रेमानं, अभ्यासानं नाही, प्रेमानं फक्त यादव कुटुंबच करू शकतं, हे मान्य करावं लागेल। मोठमोठी मंडळी या ठिकाणी येऊन गेलेली आहे, गुणीजन मंडळी, आकाशाची उंची गाठलेली साधक मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून कीर्तन सेवा करून गेलेले आहेत। म्हणून यादव परिवार हा राजहंसासारखा परिवार आहे। मी कुणाला बरं म्हणावं म्हणून नाही, पण सत्य परिस्थिती आहे, कुणाची स्तुती मी सहजासहजी करतच नाही, त्या बाबतीत काही दोमत नाही, पण वस्तुस्थिती सांगायला हवी। या उदात्त हेतून यादव कुटुंब हे राजहंसासारखं कुटुंब आहे, दूध का दूध आणि पाणी का पाणी।
ज्या पद्धतीनं राजहंस दुधापासून पाणी वेगळं करतो त्या पद्धतीनं निवडक 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 अशी मंडळी सर्व फक्त त्यांच्याकडेच मिळतात. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये आपल्या जीवनामध्ये शेवटाला आलेला अनुभव या अभंगामध्ये वर्णन करतायत. अनुभव सांगणं, आपला मोठेपणा सांगणं कदाचित जगद्गुरु तुकोबरायांना मान्य नाहीये. ज्या पद्धतीनं कुलवधू लपवी अवयवाते, एखादी नवीन लग्न झालेली मुलगी जशी महाराज स्वतःचा नख सुद्धा दिसू देत नाही, कुलवधू म्हणतोय मी, ती कुलवधू जशी आपल्या स्वतःचा नख सुद्धा दिसू देत नाही, त्या वस्त्राची आड जशी झाकून घेते, तसं संत महात्मे महत्व हरवी, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसेपणा मिरवी आवडून, स्वतःचा मोठेपणा झाकणारी ही मंडळी, पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये स्वतःचा मोठेपणाचा अनुभव या अभंगामध्ये महाराज सांगतायत. हे कसं काय मान्य करावं? महाराज वर्णन करतात याच्या पाठीमागे एकच हेतू आहे. ज्या अवस्थेला मी प्राप्त झालोय त्या अवस्थेला या सर्वसामान्य जीवानं प्राप्त व्हावं, या उदात्त हेतूनं माझा अनुभव या जगताच्या पुढे यावा आणि या अवस्थेला बऱ्याच लोकांनी याच्याकडे यावं, या अवस्थेला प्राप्त व्हावं, हाच उदात्त हेतू आहे. या सर्वसामान्य जीवाला नाम साधनेचं महत्व सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय बऱ्याचदा आम्हाला दिसतं, तुकोबराय या सर्वसामान्य जीवाला सांगणारे, चला आपण सगळे मिळून काय करूयाची कथा नावाचा गजर, आम्हा संसार काय करी, मनवू हरीचे दास लेवती भूषणे, तापे ताया भेने कलिकाल, आपण सगळे मिळून काय करू. त्या अखिल कोट ब्रह्मांडला एकच महाराज त्या भजन जर केलं तर कलिकाल सुद्धा थरथर थरथर कापल्याशिवाय राहणार नाही, हा माझा अनुभव आहे. आणि आपण सगळे मिळून काय करू तर त्या भगवंताचं नामस्मरण करू. नसेल तुम्हाला कळत पण मी सांगतो ते ऐका. कळे ना कलेजा धर्म, ऐका सांगतो ते वर्म, माझ्या विठोबाचे नाम 88 उच्चारा. माझ्या अखिल कोट ब्रह्मांडला एकाचं नामस्मरण तुम्ही 88 करा. आमची हरिभाऊ शिंदेची चाल आहे. माझ्या कानाचं नाम बरी घ्याओ, माझ्या कानाचे नाम बरी घ्याओ, माझ्या अखिल कोट ब्रह्मांडला एकच नामस्मरण तुम्ही करा. हृदयी धरून यासी खेळा भयान्या हो. तुम्ही माझ्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. तुम्ही काही करू नका. माझ्यासारखा शेवट गोड करायचा असेल तर काही थोडी बहुत लाग पाठ करा. भक्ती भाव दरा बलकट, तन मन ध्यान द्याला उनिया नीट, जरी करणे असेल गोड शेवट गा, जरी गोड शेवट करणे असेल गा तरी तन मन ध्यान द्या लावणिया नीट शब्दाला अंडरलाईन आहे. महाराज वर्णन करतायत तुम्ही नीट म्हणा, तुम्ही जर नीट केलं ना, तन मन ध्यान जर नीट लावलं ना तर 100% तुमचा शेवट नीट होईल. म्हणून आमच्या भजन विश्व हरिओम महाराज शिंदेचं कायमचं प्रमाण आणि चाल वारकरी चाल ऐका. राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, सोलव आणि सोपारे, सोलव आणि सोपारे, 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 जागा मागिलिया पहारे, जागा मागिलिया पहारे, जागा मागिलिया पहारे, जागा मागिलिया पहारे, शेवटीचे गोड त्याची घरे गा
रामकृष्ण वासुदेवा दानवे जला सेवा जमिज पोळेया ताळे घागऱ्या घोषेगा रामकृष्ण वासुदेवा शिव तुझे गोड कजगा अक्षरी सुलभानी सोपारी जागा मागिली पहारी शेवटीचे गोड त्याची खरे गा जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतायत जर तुम्हाला स्वतःचा शेवट गोड करून घ्यायचा असेल तर मी ज्या सांगतो त्या पद्धतीने चला ज्या वाटा मी तुम्हाला दाखवतोय त्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करा बाकीच्या वाटेने तुम्ही जाऊ नका बाकीच्या वाटेने जर गेला तर याद राखा तुम्हाला 100% अडचण येणार आहे मोडून या वाटा पुढीलांची सोय आडराने जाय घेऊन लोका या सर्व सामान्य समाजाला आडरणामध्ये घेऊन जाणारा वर्ग महाराज त्याही काळात होता आणि याही काळात आहे आता सध्या आडरानातच चाललंय सगळं आडरानातच चालू आहे आमचा समाज ऐकतोय म्हणून आम्ही महाराज काही सांगायला लागलो ही आडरानात घेऊन जाणाऱ्या मंडळींना तुकोबरायांनी सांगितलं यांच्या पाठीमागे जाऊ नका आमचं कीर्तन म्हणजे तुम्हाला सांगू का कीर्तनाच्या वेळे रडे पडे डोळे प्रेमे बिन डोळे गलताती कीर्तन जर सुरू झालं तर महाराज ब्रह्माचं झाड आमचे कीर्तनकार आता सध्या कीर्तनामध्ये उभं करतायत आणि रडून रडून लोकाला आई वडिलाची सेवा करायला सांगतायत चांगली गोष्ट आहे पण प्रेमाविन गळालेले डोळे तुकोबराय वर्णन करतात तुका म्हणे ऐसे मावेचे मैंदन तयासी गोविंद नाही नाही त्यांना देव भेटणं महाराज शक्य नाही कदाचित जगद्गुरु तुकोबराय याच्या करता आपल्याला जागा करतायत महाराज वाटीवरती आणतायत अरे मी सांगतो ते ऐका माझा शेवट मी गोड करून घेतला हा माझा अनुभव आहे आणि तुमचा जर शेवट गोड व्हायचा असेल तर माझंच ऐकावं लागेल मी सांगतो त्या वाटेनं चला तुकोबराय सांगतात तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे या वाटेनं तुम्ही चला 100% तुम्हाला देव भेटवण्याचं काम मी करेन पण बाकीच्या वाटेनं तुम्ही जाऊ नका जगद्गुरु तुकोबरायांचं मत आहे अरे बाकीच्या वाटेनं काय ठेवलं वेड्या हो यात येण्याची पंथे चालू जाताल न पडे गुंता कोटे काही या मार्गाने जर तुम्ही गेला तर कुठलीही अडचण येणार नाही आणि अडचण जर आणायची नसेल मी सांगतो ती ऐका तुम्ही बाकी काही करू नका जगद्गुरु तुकोबराय वर्णन करता तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा वैकुंठाला जाणारी सगळ्यात सोपी वाट मी तुम्हाला सांगतोय बाकी तुम्ही काही करू नका विठला 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 स्वरगंधर्व गुलाब महाराज भराटे यांचे या ठिकाणी उपस्थिती आहे आनंद आज रेलचेला इथं विठल 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 जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात तुम्ही बाकी काही करू नका मी जी वाट सांगतोय त्या वाटेनं चला तुका म्हणे हेची नीट न जवळी वाट वैकुंठा वैकुंठाला जाणारी सगळ्यात सोपी वाट मी तुम्हाला सांगतोय सोपी वाट स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाव विठ्ठल जरा बारकाव ऐका तुम्ही गावाच्या कुठल्याही चौकामध्ये कुठल्याही गावाच्या चौकामध्ये उभा राहिला आणि एखाद्याला जर विचारलं बाबा
इथपर्यंत जायचं एखादा शॉर्टकट आहे का? शॉर्टकट आहे का म्हटल्यानंतर त्यानं सांगितलं महाराज हातगुंड्यावरती इथं जवळ आहे पण जरा जपून जा रस्ता खराब आहे. नीट आहे का? जो रस्ता जवळचा असतो तो कधीच चांगला नसतो आणि जो चांगला असतो तो जवळचा कधीच नसतो. पण जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात मी जो रस्ता तुम्हाला सांगतोय ना वाचे गाव विठ्ठल हेची नीट जवळी वाट वैकुंठा. वाचे गावो विठ्ठल ही खरी वाट आणि वैकुंठाला जाणारी सगळ्यात सोपी वाट ही वाट गोमटी वैकुंठासी जाता. रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा स्वतःचा शेवट गोड करून घ्यायचा असेल तर ऐका महाराज वरदान करतात मार्गी बहुत याची गेले साधू संत नका जाऊ आडराणी 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 ऐसी गरजती पुराणे ऐसी गरजती पुराणे ऐसे गरजती पुराणे ऐसी गरजती शब्द वापरला स्वर गंधर्व. कुणाला काय पदवी द्यावी हे बी कळावं लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. माझं लहानपणीचं भजन यांच्या बरोबर झालंय बरं का. कीर्तन हा विषय माझा नाहीच आहे. माझा मूळ विषय हा फडकऱ्यांचं भजन आहे आणि हे जे तुम्ही गाताय ना ते मला कधीच जुळत नाही. जे आहे ते मान्य करायला शिकावं. हा पण मी म्हणतोय ते बी जुळणं जरा कठीणच आहे बरं का. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबार या सर्वसामान्य जीवाला वाटा दाखवत असताना महाराज सांगतात अरे त्या वाटेनं चला बाकीच्या वाटेनं तुम्ही जाऊच नका. जास्त वाटा फोडत बसत नाही वेळ कमी आहे. तुकोबाराय वर्णन करतात अरे माझा शेवट जसा गोड झाला तसा तुमचाही शेवट गोड व्हावा या उदात्त हेतून त्या हिताच्या ठिकाणी जाग करण्याकरता आम्ही तुम्हाला आलो आहे. आता जाग करण्याचीही प्रमाण देत नाही आणि वाटा दाखवण्याचीही प्रमाण देत बसत नाही. त्यात वेळ घालवणार नाही. या सर्व सामान्य जीवाला तुकोबाराय आपण सगळे मिळून काय करू म्हणतात. या रे हरिदासानु जिंकू करी काला आमुचिया बला पुढे किती बा पुढे या रे हरिदासानु जिंकू कली काला. आपण सगळे मिळून काय करू तर त्या काळावरती विजय मिळवू. आपण सगळी त्या भगवान परमात्म्याचं भजन नामस्मरण करू. दुसरं काही करू नका. मी सांगतो ते ऐका रे दादा.
जर तुम्ही माझं ऐकलं तर 100% तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। याच्यासाठी सर्वसामान्य जीवाला तुकोबराय वर्णन करतात, नसेल त्यांना जाग होण्याची इच्छा तरी सुद्धा जाग होण्याच्या इच्छा नसणाऱ्या लोकांना सुद्धा सर्वसामान्य जीवाला जगद्गुरु तुकोबरायांनी जाग केलाय। ऐसे जागविले अवघे जन, होते संचित तिही केले दान। तुका म्हणे दुबळी कोण कोण गेली वासुदेवासी विसरू नका। वासुदेव करीतो फेरा वाडियात बाहेर दारा, कोणी काही तरी दान पुण्य करा, जाबनी दा तरी जातो मागारा गा। वासुदेव करीतो फेरा तू अजून कान दसुरा, सावध होई रे घवारा, भज भज तू शारंग धरा। आमच्या हरिभाऊ शिंदेची चाल ऐका। आता जागर बाहे जागा, आता जागर बाहे जागा, आता जागर बाहे जागा, आता जागा रे बाई 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 जागा। आता जागा रे बाई जागा, आता जागे व्हा। मी सांगतो ते ऐका दादा, बाकी तुम्ही काही करू नका। ज्या वाटा मी तुम्हाला दाखवतोय, जे मी तुम्हाला सांगतोय ते जर तुम्ही ऐकलं तर कदाचित माझ्यासारखा शेवट गोड होण्याची लक्षणं मला दिसतायत। म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय, आता हे शेवट गोड तुकोबरायांच्या जीवनातली परमार्थ क्षेत्रातील परमोच्च सीमेची अवस्था तुकोबराय या अभंगामध्ये वर्णन करतायत। शेवट गोड होणं आम्ही बऱ्याचदा म्हणतो तुकोबरायांचा शेवट गोड झाला, पण तुकोबरायांचा शेवट गोड असाच नाही झाला म्हणणं वेगळं आणि केला म्हणणं वेगळं। पण सहजतेने तुकोबराय वर्णन करतात, माझा शेवट गोड झाला। कसं काय? अरे एका दिवसामध्ये गायक बी होता येत नाही, एका दिवसात कीर्तनकार होत नाही, एका दिवसात वादक होत नाही, मग तुमचा शेवट गोड लगेच कसा झाला? जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, प्रत्येक गोष्टीला एक अवस्था आहे आणि प्रत्येक गोष्टीला एक वेळ आहे, त्या वेळेची वाट बघायला शिकावं। जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण आहे, तुका म्हणे नाही चालत तातडी, आणि प्राप्त काळ घडी आल्यावीन। प्राप्त काळाची घडी आल्याशिवाय किती जरी घाई केली तरी महाराज ते चालत नसतं। म्हणून वेळ जाणायला शिकावी आणि संधीचं सोनं करायला शिकावं। संधीचं सोनं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी केलं म्हणलं तरी काय हरकत नसावी। एका चहाच्या टपरीवरती सुंदर वाक्य वाचलं मी, म्हणे संधी अशी असते, एखाद्या चहाच्या कपामध्ये बुडलेल्या बिस्किटासारखी असते, लगेच उचलावी लागते, नाहीतर हातातून निष्ठून जाते। त्या संधीचं सोनं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी केलं। माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये 4 संधी प्राप्त झाल्या, ते नीट ऐका। महाराज वर्णन करतात, पहिली संधी माझ्या जीवनातली, बरवे झालो आलो जन्मासी, जोड जोडली मनुष्य देहायसी, महालाभाची उत्तम राशी,
तिने सर्व सुखाची पात्र होईजे। मी मनुष्य देहामध्ये जन्माला आलो, हे माझं पहिलं वारा ही संधी आहे। दुसरी संधी तुकोबराय सांगतात, जीवन जगत असताना बरवा झाला व्यवसाव, पावलो चिंतेला चिठाव, दृढ पायी राहिला भाव पावला जीव विश्रांती। तिसरी संधी सांगितली, बरवे झाले या जीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येतवरी, उरले ती हरी तुम्हा समर्पण। आणि चौथी संधी राम हरी महाराज सांगितली, बरवे झालो लागलो कारणी, राहिलो तुमचे चरणी, फेडीन संत सुखाची धनी, गरजईला गुणी वैखरी, न म्हणजे शरीर सेवेसी, काया वाचा निमनेसी, झालो संताची अंधनी दासी, केला येविसी निर्धार। म्हणून मी जीवनातली संधी मी दवडली नाही, याच्यासाठी मी काय करतो तुकोबराय वर्णन करतात। याच्यासाठी एका दिवसामध्ये हे सगळं झालं नाही। जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला अवस्था आहे। ही वाजवणारी मंडळी, गाणारी मंडळी, कीर्तनकार मंडळींना विचारा, ज्या ज्या लोकांना वाटतं ना भजन कीर्तन लय सोपं आहे, त्या लोकांनी महाराज या लोकांच्या मुलाखती घ्या, नेमकं भजन कीर्तन किती सोपं ही तुम्हाला सांगतील। टाळावरती टाळ हाणला या शब्दाचा अर्थ भजन झालं याचा अर्थ होत नाही। भक्त मनविता वाटे गोडन भजन मुद्रा अति अवघड। सगळ्यात अवघड काय असेल तर भजन आहे। भजना इतका अवघड काहीच नाहीये। भजनाची तालबद्धता, भजनाची लयबद्धता, भजनाची स्वरबद्धता हे एवढ्या सोप्या गोष्टी नाहीये। खाली बसलेल्या वेल एज्युकेटेड हाय क्वालिफाईड माणसाला वाटतं जी कुठल्याच कामाचं नाही त्यांना आपलं भजन कीर्तन करावं ही लोकांची भावना आहे। पण माझं वाक्य नीट लक्षात ठेवा, भजन कीर्तन करणं कोणाचं बी काम नाही, त्याला बी भजन कीर्तन करायला बी वाघाचं काळीज लागतं। फुकट भजन कीर्तन होत नसतं। आणि ज्याला भजन कीर्तन लई सोपं वाटतं त्याला मी बऱ्याचदा सांगत असतो, कीर्तन संपलं की त्याच्या हातात आरतीचं ताट द्या आणि एका हातात घंटी द्या। आरतीचं ताट फिरवायला लागलं की घंटी थांबते, घंटी वाजवायला लागलं की आरतीचं ताट थांबतं आणि आम्ही भजन कीर्तन करणाऱ्याची मापं काढतो। भजन सोपं नाही, कीर्तन सोपं नाही। जगद्गुरु तुकोबरायांच्या अवस्थेवरती आरूढ झाले, ती अवस्था तर कशीच सोपी नाही आहे। एका दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी होत नाहीत। अरे आम्ही कीर्तन करायला लागलो, लोक आम्हाला कदाचित नावं ठेवायला लागली, एखादा कोणी वाईट बोलला तर आम्हाला वाईट वाटतं, पण जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन हे असं जीवन आहे। कोण वाईट म्हणतो, कोण चांगलं म्हणतो, कोण मला स्तुती करतो, कोण निंदा करतं, याचा विचार जगद्गुरु तुकोबरायांनी जीवनामध्ये कधीच केला नाही। आणि मला वाटतं जीवन असंच असावं। मला कोण काय म्हणलं, मला हे म्हणलं, मला ते म्हणलं, विचार सोडून द्या। कुणाच्या वाईट म्हणण्यानं वाईट होत नसतं, कुणाच्या चांगल्या म्हणण्यानं चांगलं होत नसतं। तुम्ही ज्या अवस्थेला आहात त्याच अवस्थेला तुम्ही आहे। जगाला तुम्ही चांगले आहात की वाईट आहात हे दाखवण्याच्या भानगडीत पडूच नका, या मताचा मी आहे। तुम्ही तुमच्या कार्यामध्ये सातत्य ठेवा, तुमच्या कार्यात इमानदारी ठेवा, तुमच्या कार्यामध्ये तुम्ही निपुण राहा। येणारा काळ, येणारी वेळ तुमच्या चांगुलपणाची साक्ष दिल्याशिवाय राहणार नाही। फक्त तुमचं कार्यामध्ये सातत्य हवं। ज्या जगद्गुरु तुकोबरायांना त्या काळात त्या भावकीचे शब्द आहेत, तुका वेडा विचार करी बडबड फार, कुटितो की कुटितो टाळ नाव गावाचे चा गोंधळ। त्या जगद्गुरु तुकोबरायांना त्या भावकीचे शब्द आहेत, आमचा तुका वेडा आहे, अविचारी आहे, बडबड करणारा, वाचाळवीर कुठला, टाळ कुठे हा, हे तुकोबराय बाबतीतले शब्द आहेत। पण त्याच तुकोबरायांचं जीवन नीट बारकाईने बघा। हे वाईट म्हणले म्हणून तुकोबराय कधी कुणाच्या पाठीमागे दगड घेऊन लागले नाही, आणि ज्यांनी स्तुती तुकोबरायांची केली त्यांच्यावरती फुलं कधी टाकली नाहीत। महाराज माझे गुरुवर्य सांगतात, मानिल तो देईल काय, न मानिल तो नेईल काय, हे तुकोबरायांचं जीवन आहे। महाराज सांगतात, ज्यानं आम्हाला मान दिला त्यानं आम्हाला काय दिलं, आणि ज्यानं आमचा अपमान केला त्यानं आमचं काय नेलं, काही फरक नाही पडला आहे। असाच आहे। सुख दुःख नाही चाडा म्हा, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यांगा, नाही नाही आठव गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग। ही अवस्था आहे आमची। ज्या समाजानं जगद्गुरु तुकोबरायांना टाळ कुट्या म्हटलं गेलं, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याच्या पाठीमागं तुकोबराय लागलेत, कुणाला वाईट म्हणले नाहीत। पण नीट ऐका, एखाद्या व्यक्तीला जर पुढच्या व्यक्तीला तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर बोलून द्यायचं नाही, आपल्या कर्तृत्वातून त्याला उत्तर द्यायला शिकावं। ज्या जगद्गुरु तुकोबरायांना टाळ कुट्या म्हटलं गेलं, जी भावकी टाळ कुट्या म्हणून हिनवत होती, तीच भावकी महाराज जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला जात असताना त्याच भावकीचे शब्द आहेत, भाग्य आम्ही तुका देखील। म्हणून माझ्या कीर्तनातलं कायमचं वाक्य आहे,
संशयानं बघणाऱ्या नजरा बी आदरानं झुकतात, पण त्याला कर्तृत्व सिद्ध व्हावं लागतं. ज्या दिवशी तुमच्या जीवनातलं कर्तृत्व सिद्ध झालं ना, त्या दिवशी संशयानं बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकल्याशिवाय राहत नाही. फक्त कर्तृत्व सिद्ध करा. म्हणून माझं बऱ्याचदा लोक महाराज तुकोबराय वर्णन करतात, मी अवस्थेला आलोय म्हणजे असाच नाही आलो. 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवस या जगताचा सासरवास सहन करत असताना मी शेवटाकडे निघालोय. या जगताचा सासरवास सहन करत असताना देवा इथं तर राहावंसं वाटत नाही. आता काय करू सांगा ना. तुमची आठवण येते, तुमच्याकडे यावं वाटतं. एखादी सासरवासीन मुलगी जशी आपल्या माहेरच्या मुरळ्याची आईनं दिवाळीच्या सणाला जशी वाट बघते ना देवा, तशी मी तुमची वाट बघतोय. आता तुम्ही यावं, मला कुणीतरी म्हणावं. पत्रिकेतला पहिला भंग, मला कुणीतरी म्हणावं. कोण्या मुखे आईसी ऐके न मी मात, चाल तुझ पंढरीनाथ बोलावी तो. अरे मला कुणीतरी म्हणावं की माझ्या भगवान परमात्म्यानं तुम्हाला बोलवलंय किंवा चल तुला पंढरीला बोलावलंय, पण कोणताही निरोप नाही. का हो देवा, आमचा काही राग आला का सांगा. काही माझे कळू आले गुणदोष, म्हणून उदास धरले ऐसे. नाही तरी ते नगड्या नुचित नाही ऐसी रीत तया घरी. काही माझं चुकलं असेल तर सांगा देवा, क्षमा करा मला, क्षमा करा न्याय. पांडुरंगे माझे माय. विठ्ठला विठ्ठल काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा देवा, पण आमच्याकडे या बरं. काय तुक या चालण्याय त्यासी अंतरले पाय. अरे काही चुकलं असेल तर देवा माझ्या अन्यायावरती पांघरून टाका. झाली असेल चूक एखादी माझ्याकडून. काय पोरे झाली फार किंवा न साहे करकर म्हणवणी केली सांडीन घास घेऊन लाहे तोंडी. खूप मोठा पत्रिकेचा विषय, पण मी सगळा मांडू शकत नाही तुमच्या पुढं, वेळ माझ्यासाठी कमी आहे. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करता देवा, काय करू आता नगमे से झाले बहुत सोशिले बहुदिस. अरे देवा आमच्याकडे यावं तुम्ही. थोडंसं रागानं तुकोबराय जा विचारतात देवाला. माझे भजन भस्म फार सुंदर गातात. का हो धरी रामावरी राग, का हो धरिला मावरी राग, का हो धरिला मावरी राग, का हो धरिला मावरी राग, का धरिला मावरी राग, का हो धरिला मावरी राग, का हो धरिला मावरी राग, का धरिला तुझे देवा काय केले आमचा रागराग करता तुम्ही माझ्याकडे यावं हीच माझी अपेक्षा आहे. 41 वर्षाचा या जगताचा सासरवास मी आता सहन केलाय, तो सासरवास मला सहन होत नाही. तुम्ही यावं
आता तुकोबरायांनी मला देवाची वाट बघायला सुरुवात केली आहे। ही अवस्था सांगतोय मी शेवट ओढ होण्याची लक्षणं। जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला मानस मी तुमच्या पुढे मांडला। आता मात्र जगद्गुरु तुकोबरायांनी देवाची वाट बघायला सुरुवात केली। वाटेकडे डोळे लावले आणि जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात। भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा काही कृपा करीसी नेने मज दिनाचे धावणे शिनले माझे मन वाट पाहता लोचन तुका म्हणे लागली भूक तुझी पहावया मुख। अरे देवा मी तुझी वाट बघतोय आता तुम्ही यावं दृष्टांत दिला कशी वाट बघताय सर्वांना पाठात आहे। कन्या सासुरासी जाये मागे परतुनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा। अरे देवा तुम्ही आता माझ्याकडे यावं हीच माझी अपेक्षा। याच्या पलीकडे मी तुम्हाला काही मागणार नाही। माझी विनंती नाही। तुकोबरायांचं वर्णन आहे। भेटीची आवडी उतावील मन लागले से ध्यान जीवी जीवा आता आवडीचा पुरवा सोहला येवणी गोपाला शेमध्ये उतावील मन झाले देवा तुम्हाला भेटण्याकरता। भाऊस पुरल्यात माझ्या देवा तुम्हाला भेटण्याकरता। भेटीची आवडी उतावील मन लागले से ध्यान जीवी जीवा आता आवडीचा पुरवा सोहळा येवणी गोपाला शेमध्ये। शेम 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 या शब्दाचा अर्थ आलिंगन। तुम्हाला शेम देण्याकरता आलिंगन देण्याकरता माझ्या भाऊस पुरलेले आहे। आणि आम्ही दररोज म्हणतो क्षमा मी देईन पांडुरंग। देवाला क्षमा देणे इतकं बाजीराव आपण हे मान्य करावं। क्षमा नाही शेम शेम या शब्दाचा अर्थ आलिंगन देईन मी। शेम दे आला हो स्फुरता ती दंड बाहो तेरा यांच्या पुढं म्हणणं म्हणजे सूर्या पुढं काजव्यानं प्रकाश देणं आहे। विठ्ठल 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 सांगतात मी शेम देण्याकरता देवा असुसलेलो आहे। आता यावं तुम्ही पटकन मला इथं राहावंसं वाटत नाही। काय करावं महाराज वर्णन करतात। नेत्र उणवळीत राहिले तटस्थीन गंगा अश्रुपाती वाहवली तुका म्हणे तुम्ही करा साचपणा मुलीच्या वचना पुलिया। सदगदीत कंटानं भरल्या डोळ्यानं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी आता वाट बघायला सुरुवात केली। झोरोनी पांजरा हो पाहे आता येई पंढरीनाथा भेटावया करकटावरी। त्यातलं 5वं चरण झोरोनी पांजरा हो पाहे आता येई पंढरीनाथा भेटावया। डोळिया पाझर कंठ माझा दाटी देई ओ भेटी पांडुरंगे। सदगदीत कंटानं भरल्या डोळ्यानं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी आता देवाची वाट बघायला सुरुवात केली। नाही मला इतर राहावं वाटत देवा सुखसेज गोड चित्ती न लगे अनेक नाटवे गरधार तहान पळाली भूक तुका म्हणे धन्याचा दिवस तो कोण पंढरीचे वाटेता मूल देखीन। येई ओ विठ्ठले माझे माऊली येई ओ विठ्ठले माझे माऊली निढळावरी कर निढळावरी कर ठेवणी वाटवी पाहे ठेवणी वाटवी पाहे। येई ओ विठ्ठले माझे माऊली येई ओ विठ्ठले माझे माऊली निरावरी करा पाहे
पावणे 12 झाल्या, आता उशीर करू नका. तुका म्हणे यासी न लावी उशीर, माझे अभ्यंतर जाणून या. भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी लागली से आस, भेटी लागी लागली से आस, पाहेला दिवस, पाहेला दिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली से भेटी लागी जीवा खूप मोठ्या सयासानं ही महाराज अशी हिऱ्यासारखी तयार झालेली माणसं आहेत. हे असंच होत नाही या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी. एवढी गाणारी मंडळी, वादक मंडळी, दादासाहेब आलेत आता वाजवायला. म्हणजे आता कसंही सांगू का, मी त्यांना सुरुवातीला दोघांना मीच सांगितलं, म्हणजे आता 2 लावायचे असतील तरी लावा, आणि नसेल तर मग अर्धा अर्ध वाजवा. आता एका विचाराची वादक आणि एका विचाराची गायक आणि एका विचाराचे कीर्तनकार एका मंडपाखाली आले की मग स्वर्ग तयार होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. भेटी लागी जीवा लागलीचे आस, पाही रात्रंदिवस वाट तुझी. कशी वाट बघता तुकोबराय दृष्टांत दिला. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. चकोर पक्षाची, महाराज चकोर पक्षी जसा पौर्णिमेच्या चंद्राची वाट बघतो. दुसरा दृष्टांत दिला. दिवाळीच्या मुळा लेकिया सावली, पाहतसे वाटुली पंढरीची. आईनं दिवाळीच्या सणाला जशी आपल्या मुरळ्याची वाट बघते ना ती मुलगी, त्या पद्धतीनं तुकोबराय वाट बघताय. आता तुकोबरायांनी सांगितलं 11:50 झाले तेव्हा तुका म्हणे यासी न लावी उशीर. दुसरं प्रमाण ऐका. उशीर उशीर यासी किती काय म्हणावा, जननीये बाळका कोप काही न धरावा. आता उशीर करणं बरं नाही देवा, लवकर या तुम्ही. मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा टाकून गेला, कसा टाकून गेला, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला तुकोबरायांच्या गोड शेवटापर्यंत मला पोचायचं, वेळ कमी आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आता मात्र मी अवस्था माझीच तयार केली आणि माझी भगवंताला विनंती आहे. आता दिसो नये जना ऐसे करा नारायण, ऐसे करा नारायणा. निर्याणातला पहिला अभंग आहे. शोधिताची नये मनोनी ओळखतो पाय, आता दिसो नये जनाय से करा नारायणा. परतोनी मन गेले ठाईच मिळून मुरून विसरला तुका, बोलो चालू झाला मुका.
आता हा समाज मला न दिसावा, मला तुमच्या जवळ यायचे, सगळीकडे तुमचं स्वरूप मी बघावं ही माझी इच्छा आहे. रज्जू सर्पाकार भासेने जगडंबर म्हणून आवडती पायन घेतो आलाय बलाय. आता मात्र जगद्गुरु तुकोबरायांनी विचार केला, नेमकं काय करावं. नाईलाज आहे, देव तर माझ्याकडे येत नाही, मलाही जाता येत नाही. आता नेमकं काय करावं. पर्याय तुकोबरायांनी काढला. पहिला निरोप पाठवला. आमच्याकडे वारीत चालत असताना गरुडाचे पायी हा अभंग आला की आमच्या टाळकऱ्याचा टाळ असा असतात. गरुडाचे पायी हे ठरलंय आमचं, हे आमचं ठरलंय. आमचे भजन विष्णू हरिभाऊ महाराज शिंदे सांगतात, म्हणे राम तुला सुरातालाचं ज्ञान किती, किती रागाचं ज्ञान आहे हे मला माहित नाही, पण वाक्य माझं नीट लक्षात ठेव. आपण भजन करत असताना आपलं भजन हे भावप्रधान भजन असावं. अभंगाचा भाव काय त्या पद्धतीनं चाल असावी ना. आपण सहजतेनं गायलेलं, ज्या माणसाला स्वरातालाचं काडीचं ज्ञान नाही त्या माणसानं सुद्धा जर ते ऐकलं तरी सुद्धा डोळे झाकून मान हलवावी, ते खरं भजन आहे. भावप्रधान गाणं असावं म्हणे. मग त्यांनी सांगितलं ही अवस्था काय आहे. नाईलाज झालाय तुकोबरायांचा, तळमळीत अंतकरण आहे आणि गरुडाच्या पायावरती जगद्गुरु तुकोबराय डोळ्यात पाणी आणून महाराज ज्या अर्थी डोके पायावरती डोकं ठेवताय त्या अर्थी इथं महाराज चाल कशी असावी. जगद्गुरु महाराज आमचे भजन विष्णू महाराज सांगतात, त्यांची चाल आहे. गरुडाचे पाय पाय गरुडाचे पाय. तिथला एक बारकावा आहे त्यांचा अजून म्हणण्यातला. ठेवी वेळो वेळा डोई, ठेवी वेळो वेळा डोई, वेगी आनावा तो हरी. हे वेगी आनावा तो हरी. वेगी आनावा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी गरुडाच्या पायावरती डोकं ठेवलं. लक्ष्मी मातेलाही तोच निरोप सांगितला, शेष परमात्म्यालाही तोच निरोप सांगितला. कोणाही निरोपाचं उत्तर आलं नाही. शेवटी महाराज पंढरीला जाणाऱ्या संत महात्म्यांकडे पाहिलं. तुम्ही सनकाधिक संत मनाविता कृपावंत, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. त्या संत महात्म्यांच्या पायावरती डोकं ठेवून त्या संत महात्म्यांना सांगताय तुकोबराय, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा का कुलती. अरे माझी किव सांगा त्यांना, जेवढं मी तळमळीनं सांगतोय तेवढं सांगा. आता जरा उरक्त घेतोय, नाईलाज आहे माझा. जगद्गुरु तुकोबरायांनी निरोप पाठवला. त्या संत महात्म्यांची पाठमोरी आकृती पाहिली. अनंत प्रश्न माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये तयार झाले. अरे माझा निरोप सांगतील का नाही. बरं विसरले तर, बरं सांगितला तर देवाचा काय निरोप येईल, त्यांनी सांगितलेला निरोप माझ्याजवळ पोचेल का, अशा हजारो शंका अंतकरणामध्ये यायला लागल्या. आणि ज्या ठिकाणी तुकोबराय उभे राहिले त्याच ठिकाणी तुकोबराय उभे आहेत. संत महात्मे गेले, बराचसा काळ निघून गेला, बरेचसे दिवस निघून गेले, नाही निरोपाची पावली वारता. महाराज वरदान करतात, माहेरीचा काय येईल निरोप मनवणी झोप नाही डोळा. डोळ्याला झोप नाही जगद्गुरु तुकोबरायांच्या. आता मात्र महाराज
वाट बघणारे वाटेकडे डोळे लावून तुकोबराय बसलेत. 41 वर्षाचा सयास तिथं संपलेला आहे. आणि आज मात्र जगद्गुरु तुकोबरायांच्या सोन्याचा दिवस उजडला. ज्या संत महात्म्यांजवळ निरोप पाठवला होता ते संत महात्मे महाराज पंढरी क्षेत्रावरून इकडे त्या वाटेने येताना दिसताय. तुकोबरायांचा आनंद गगनात मावेना. पळत गेले तुकोबराय आणि गेल्या गेल्या दर्शन घेतलं, विचारलं, सांगितलं, काय काय निरोप आहे माझा. असं नाही बरं, तुकोबरायांचं व्यवहार शास्त्र ऐका. गेल्या गेल्या आपल्या कामाला गाठ घालायची नाही हे तुकोबरायांना बी माहीत आहे. तुकोबराय गेल्या गेल्या मार्गी चालता, श्रमले ती येता जाता, तुम्ही शेमकी सकल बाला घे गोपाल. मार्गानं चालताना प्रवास वगैरे व्यवस्थित झाला ना, जेवण वगैरे टायमिंगला मिळालं ना, बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या ना. मग हळूच प्रश्न केला, नामदेवरायांचं दर्शन घेतलं असेल? हो घेतलं तुकोबराय. गरुड खांबाला मिठी मारली असेल? हो मारली तुकोबराय. देवाचं दर्शन झालं? हो झालं. मग हळूच विचारलं, माझा निरोप सांगितला का? हो सांगितला तुकोबराय. काय म्हणले देव? पुढच्या व्यक्तीच्या मुखातून उद्गार ऐकण्याकरता सर्वांगाचे कान तुकोबरायांनी केले. याच्यासाठी 41 वर्षाचा सायास माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी केला. आज तुकोबरायांचा सोन्याचा दिवस उजडला म्हणलं तरी काय हरकत नाही. जगद्गुरु तुकोबरायांच्या भाऊस पुरल्या गेल्या, भोया उंचावल्या गेल्या, सर्वांगाचे कान केले आणि पुढच्या व्यक्तीच्या मुखातून उद्गार आले, तुकोबराय तुम्हाला खेळ कोण ब्रह्मांड नायक स्वतः न्यायला येणार आहे. ते शब्द ऐकले, स्फुरलेल्या भाऊ खाली आल्या, पण उंचावल्या भोया खाली येण्या अगोदर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या डोळ्यातून गळगळा आनंदाचे अश्रू वाहू लागले. दोन्ही हात वरती करतायत आणि त्या संत महात्म्यांकडे महाराज डोळ्यातल्या पाण्यासहित मुखातून शब्द निघाले, आजीची या लाभे ब्रह्मांड ठेंगणे, सुखी झाले मन कल्पविना. अरे काय काय लाभ झालाय मला, आज ब्रह्मांड ठेंगण आहे, पण काय करावं, मी दुर्दैवी आहे. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही. तुका म्हणे काय हो उतराई, शिवे ठेव पायी संताची. आणि तेच तुकोबराय डोळ्यातून गळगळा पाणी येत आहे, आनंदाचे अश्रू आहे. संत महात्मे निघून गेले. दोन्ही हात वरती तुकोबरायांनी केलेत आणि देहू गावात आले. जो देहू गावातला टाळ कुट्या म्हणणारा समाज, त्या समाजापुढे जगद्गुरु तुकोबराय दोन्ही हात वर करतात आणि सांगतात, अरे वेड्या वाटत होतो ना, आम्ही अविचारी वाटत होतो ना, टाळ कुट्या वाटत होतो ना. या संत महात्मे निरोप आणलाय, मी निघालो आपुल्या माहेरा जाईन मी आता. 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 जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संता हतियाला, निरोपया संता हातियाला. निरोपया संता हातियाला. निरोपया संता हातियाला. पुल्या माहेरा आई गेले काळी, सुख दुःख माझे आई गेले काळी. वा. आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोप या संत हाती आला. सुख दुःख माझी आई किले कानी कळवला मणी करुणीचा. आता मात्र तुकोबरायांनी वाट बघायला सुरुवात केली आणि हा तुकोबरायांचा खरा गोड शेवट आहे. ज्या जगद्गुरु तुकोबराय वरदान करतात त्या संत महात्मे निरोप पाठवला. आता मी वाट बघतोय देवाची, कधी भगवान परमात्मा येतोय. आला नाही नाही, महाराज वरदान करतात. आता मात्र मी वाट बघतोय. अरोनिया पाहे वाट कटकट सोसेना आलिया सपुसे मातंते ते चित्त लागले. आरोनिया, आरोनिया म्हणजे जुना शब्द आहे. आर आर. एखाद्याला महाराज जुनी माणसं विचारतात, म्हणे बाळा लय खराब झाला रे. नाही हो म्हणले, त्याच्या पाठीमाग लय आर आहे. आर या शब्दाचा अर्थ काळजी, तळमळ.
त्या तळमळीने मी माझ्या भगवान परमात्म्याची वाट बघतोय. अरोनिया पाहे वाट. म्हणून तुकोबराय वर्णन करतात. दिवस आला फाल्गुन शुद्ध दशमीचा आणि फाल्गुन शुद्ध दशमीला ज्या दिवसाची वाट तुकोबराय बघतात तो सोन्याचा दिवस तुकोबरायांचा उजडला आणि वैकुंठाचा वैकुंठ नायक जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीधीश पांडुरंग परमात्मा इंद्रायणीच्या तीरावरती सगळ्या परिवारा सहित तो महाराज देहूच्या ठिकाणी उभा राहिला. आल्या बरोबर महाराज सगळे देव पाठीमागे निघाले. आता कसं असतं मोठ्या माणसाला भेटायला जाताना मोठे माणूस आपल्याकडे येण्याची वाट बघायची नाही, आपण त्याच्याकडे 2 पावलं चालत जावं. हा व्यवहार आहे. पण आम्ही बी अशी हटवादी माणसं आहे. कुणी आला तरी जागा सोडित नाही. पण तुकोबराय वर्णन करतात. चला जाऊ रे सामोरे पुढे भेटो विठ्ठल धोरे. तुकानंदला म्हणे कैसा जातो लोटांगणी फिडावया धनी प्रेम सुखाची आजी. ते आले तुकोबराय देवाला महाराज आणायला गेले आणि तुकोबरायांच्या बरोबर सगळे देव निघाले. सगळ्या देवांना हात करून सांगितलं थांबा रे. कुठं निघाला? तुकोबराय तुमच्या बरोबर. माझ्या तुकोबरायांची गरिबी आहे. जिथं जागा मिळेल तिथं झोपावं, जिथं जे खायला मिळेल ते खावं, इथं त्रास द्यायचा नाही. तुकोबरायांनी हात जोडून सांगितलं देवा माझ्याकडं काहीच नाही हे मला मान्य आहे, पण आपुल्या संचिते करवीन भोजन. माझ्या प्रारब्धानं जे मला प्राप्त झाले ते मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबरायांनी घरी नेलं. आता हा प्रसंग ऐका. नाईलाज आहे माझा, उरकत नाहीये, क्षमा करा मला, क्षमा करा. बरं एवढंही बाद कीर्तन नाही की न ऐकावं. नाही खरं की आई माझी माईचा सागर जिंदगी किराय का घर हे उड जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाली तुझ्यासाठी आले वनात जगे आईचा बाप व्हावा. हे तर नाही ना. मान्य आहे मला. मी गाणी म्हणत नाही, मी कुठल्या महाराज विनोद सांगत नाही, पण माझ्या गुरुवरायांची कृपा माझ्यावरती एवढी आहे. सकाळी 10 ते 12च्या कीर्तनाला बी घरात टाचणी पडले तर आवाज येईल एवढी शांतता ठेवतो. हा माझ्या गुरुवरायांची कृपा आहे. आणि तेवढी ताकद वाक्यामध्ये असायला हवी. बाकी काही न सांगता आपला रस्ता धरून चला जाऊ द्या. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतायत. विश्वाचा नियंता विश्वनियंता पंढरीधीश पांडुरंग परमात्मा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी आला. मोडक्या बाजेवरती बसला, फटक्या वाकळीवरती बसला आणि बसल्याबरोबर आई साहेबांना आवाज दिलात. अहो ऐकलत का? कोण आले बघा तरी. मोडक्या बाजेवरती बसल्या पंढरीधीश पांडुरंग परमात्मा महाराज कुतूहलानं बघतोय. बाहेर येतील आई साहेब. आता धप 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 पावलं वाजवत महाराज आई साहेब बाहेर आल्या आणि एकदा त्याच्याकडे बघितलं, असा गुंगारा मारला आणि हा आलाय. होय काय झालं हा आला म्हणून? याच्याच नादानं तर साऱ्या संसाराची राख रांगोळी तुम्ही केली आहे. हा आला म्हणून काय लय बाजीराव झाला का? असं बोलू नये. देव आलेत आज आपल्या घरी, असं बोलायचं नसतं. काय खायला असेल तर बघा त्यांना. 3 दिवस झालं लेकराच्या पोटामध्ये अन्न गेलं नाही, याला कुठून खायला घालू मी? तेवढंच बोलल्या धप 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 पावलं टाकत पुन्हा माघारी गेल्या. तुकोबरायांची पत्नी कजाग होती, कर्कशा होती, भांडण करणारी ही फक्त दिसणारी होती. वाक्य नीट माझं लक्षात घ्या. आई साहेब आत गेल्या आणि आई साहेब आत गेल्याबरोबर 7 डेऱ्याची उतरण आहे. त्या 7 डेऱ्यामध्ये प्रत्येक डेऱ्यामध्ये काय आहे का बघायला लागल्या, पण काही मिळायला तयार नाही. शेवटच्या डेऱ्यामध्ये ओंजळभर कन्या सापडल्या आणि ओंजळभर कन्या सापडल्याबरोबर महाराज त्याच ओंजळभर कन्या वाकून खाली काढत असताना हातामध्ये कन्या घेतल्या आणि कन्या घेतल्याबरोबर वाकून कन्या घेत असताना आपल्या डोळ्यातलं पाणी त्या कन्यामध्ये पडायला लागलं. हा प्रसंग नीट ऐका. माझ्या आई साहेबाच्या डोळ्यातलं पाणी त्या कन्यामध्ये पडायला लागलं आणि मनात असंख्य विचार सुरू झाले. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना मी समजले का नाही कोणास ठाऊक. कडक बोलते, रागावते, चिडचिड करते. अरे माझ्या डोळ्यापुढे माझ्या स्वतःच्या संसाराची राख रांगोळी झालेली मी पाहिली आहे, पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा परमार्थ परमोच्च सीमेला जावा याच्याकरता मी कधीच गोड बोलले नाही. संसारात त्यांना कधी गुंतू दिलं नाही. मी माझ्या तुकोबरायांना समजले का नाही कोणास ठाऊक. अरे जाऊ दे, माझ्या संसाराची राख रांगोळी झाली तर झाली, पण आज माझ्या कुंकुवाच्या धान्याला न्यायला विश्वाचा नियंता पंढरीधीश पांडुरंग परमात्मा न्यायला आलाय म्हणून मोठ्यानं रडायला लागले. आईचं नऊवारीच्या पदरानं डोळे पुसले, लालबुंद डोळे झाले. पुन्हा धाप 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 पावलं भारत टाकत बाहेर आल्या. ओंजळभर कन्या जगद्गुरु तुकोबरायांच्या हातात दिल्याने एवढ्याच आहेत म्हणून सांगितलं. मी एका वाक्यात सांगतो, जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी प्रेम करणारी होती, दाखवणारी अजिबातच नव्हती. दाखवणं वेगळं आणि प्रेम करणं वेगळं.
म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी महाराज ते ओंजळवर कन्या रांजणवर पाण्यात टाकल्या, तसल्या कन्या देवानं खाल्ल्या. द्वितीयेचा दिवस उजडला. तुकोबरायांनी महाराज देवानं तुकोबरायांना सांगावं, चला देवा आता तुकोबराय आता उशीर झाला. तुकोबरायांनी मोठ्या मनानं देवाला सांगावं, थांबा मी एकटा चाललोय असं नाही, अजून कुणी चारतून आली तर बरं झालं. येतो गावातून प्रत्येकाला विचारायला सुरुवात केली, अरे चला तुम्हाला यायचंय का? नाही, कुणीही यायला तयार नाही. आम्ही जसं कीर्तनला चला म्हणलं तर लोक उत्तर देतात ना, हो पुढं आलोच, हो पुढं. तशी उत्तर दिली गेली तुकोबरायांना. तुकोबराय वर्णन करतात, अरे नसेल तुम्हाला येणं होत नका येऊ, पण कमीत कमी सकळ हिमाची बोलवण करा, परतोनी घरा जावे तुम्ही. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. अभंग सांगत बसत नाही, वाढविता लोभ होईल उशीर. आता थांबणं गरजेचं नाही. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, चला तुका म्हणे तुम्हा हेची भेटीन उरल्या त्या गोष्टी बोलाव्या. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना काळाच्या समोरून अखेर कोण ब्रह्मांड नायकानं हाताला धरावं, आणि हाताला धरून जगद्गुरु तुकोबरायांना हाती धरून या देवेने रा तुका, आणि जेते नाही लोका पराश्रम. आणि मग तुकोबरायांच्या मुखातलं उद्गार आहे, आता मला असं वाटतं शेवट तो भला, 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 शेवट तो माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो देजा बहेरा, आलो देजा पाच मिनिटांमध्ये आता सेवा संपणार आहे याची खात्री देतो तुम्हाला. मी अभंगाचं चिंतन संपवलंय म्हणलं तरी काय हरकत नसावी. वेळ माझा संपला. एक 2च मिनिटाचा विषय म्हणतोय. हे ज्याच्या जीवनातला बाप गेला त्याच्या जीवनातलं संरक्षण गेलं म्हणे. जोपर्यंत आई आमच्या घरात आहे तोपर्यंत तिच्या इतकं प्रेम करणार या जगामध्ये कोणीच नाही, हे तुकोबरायांचं मत आहे. आता सगळी प्रमाणं सांगून मी तुमचा वेळ घेत नाही, पण वाक्य माझं नीट लक्षात ठेवा. माझे गुरुवर्य फार सुंदर सांगत असतात, आई हे जगातलं सगळ्यात मोठं संस्काराचं विद्यापीठ आहे म्हणे. आई नावाच्या विद्यापीठातून एखादा मुलगा जर पास आउट होऊन निघाला तर जगाच्या बाजारात कधी नापास होणार नाही, हे त्यांचं मत आहे. याच्या पुढे ऐका, दुसऱ्याच्या बाईनं खाऊ घातलेला तुपभात नीट ऐका. दुसऱ्याच्या बाईनं खाऊ घातलेला तुपभात आणि आपल्या आईनं पाठीवरून फिरवलेला हात सारखा असतो म्हणे. पण आजचा विषय माझा आई नाही, आजचा विषय माझा बाप आहे. एक 2 मिनिटं घेतोय. आमच्या बापाचं अस्तित्व महाराज या सर्वसामान्य लोकांच्या पुढे यावं या उदात्त हेतून बोलतोय. कुणाला इमोशनल करणं हा माझा हेतू नाही. माझ्या कीर्तनातून एक जरी माणूस सुधारला तरी माझं कीर्तन सफल झालं या मताचा सर्वसामान्य कीर्तन कराय मी. मला बाकी महाराज इमोशनल कुणाला करायचं नाहीये, पण नीट ऐकावं. आमचा बाप ज्या दिवशी आमच्या घरातून गेला त्या दिवशी आमच्या घरातलं संरक्षण संपलं म्हणायला काय हरकत नाही. कारण जोपर्यंत आमच्या बापाची चप्पल दारा सुटलेली तोपर्यंत महाराज आमच्या घराकडे वाकड्या नजरेने बघण्याची ताकद कुणाची होत नाही. हे बापाचं अस्तित्व आहे. आमच्या बापाचं अस्तित्व जाणून घ्या. मी जादा वेळ घेणार नाही.
500 रुपयानं आमचा बाप कामाला जातो आणि 500 रुपयानं कामाला जात असताना आमच्या बापाला कधी महाराज भाकरी बांधायला डबा मिळाला नाही, चिरगुटात आमचा बाप भाकरी बांधतो. खांद्यावरती फाटलेला बनियान, गुडघ्यावरती फाटलेला पायजामा, तुटलेली चप्पल, कायम सुतळीनं बांधलेली, महाराज फाटक्या टावेलने टापर बांधलेली. याच्या पुढं सांगेन मी तुम्हाला, वाढलेली दाढी, कायम 50 रुपये दाढीला जातात म्हणून आमचा बाप महाराज घरी दाढी करतो. असा असताना आमचा बाप महाराज छकड्या गाडीवरती निघून जातो आणि माघारी येत असताना घामाघूम झालेलं शरीर आणि एवढंच सगळं होत असताना भला मोठा वैरणीचा बहारा घेऊन येणारा बाप आम्हाला कधी दिसला नाही. वैरणीचा बहारा जर आमचा बाप घेऊन आला ना तर पायरीमध्ये डोकं घालून, पायरीवरती डोकं घालून महाराज त्या मोबाईलमध्ये बसलेले लेकरू सदा आमच्या बापाला वैरणीचा बहारा खाली घेऊ लागत नाही. सध्याची परिस्थिती आहे. पण याच्या पुढे ऐका, जो बाप आमचा 500 कामाला जातो त्याच्या मुलाचं जीवन जरा एकदा बारकाईने बघा. कमीत कमी 1 लाखाची गाडी बसायला आहे, 20,000चा मोबाईल आहे, लिननची कपडे अंगावरती घालून, रेडचिपचा बोट घालून फुलं थांबवा, फुलं थांबवा, थांबा. फुलं आपल्याला वाटायचीच नाहीयेत, हे तर येऊन व्हायचेत, हे महत्वाचं आहे. आपण टाकलेली फुलं तोडवावी अशी माझी इच्छा नाहीये. जो बाप आमचा 500 कामाला जातो त्याच्या मुलाचं जीवन मी सांगितलं तुम्हाला. 1 लाखाची गाडी आहे, 20,000चा मोबाईल आहे, लिननची कपडे घालून, रेडचिपचा बूट घालून, रेबनचा गॉगल घालून आपल्याच बापाच्या पुढे गाडीचा धुरळा काढणारा पोरगा. त्या बापाच्या काहीतरी अपेक्षा असतील ना, पण आम्हाला ते मान्यच नाही. अरे बापाचं अस्तित्व नेमकं काय मी बऱ्याचदा सांगत असतो महाराज. संध्याकाळच्या वेळेला लाईट गेली, लाईट गेल्यावर आम्ही समई लावली. समईचा प्रकाश आम्हाला रात्रभर कळाला, समईचा प्रकाश आम्हाला रात्रभर दिसला. समईचा प्रकाश, त्याला आईचं प्रेम म्हणावं, पण नीट ऐका, रात्रभर प्रकाश देण्याकरता जी समई तापली त्याचा विचार कुणीच करत नाही. त्याचं नाव बाप आहे. पत्र्याच्या घरामध्ये बसलेल्या खालच्या लोकांना पाऊस आला, पत्रा आवाज करतो. ऊन जास्त पडलं तडतड तडतड आवाज होतो, झाडाची पानं पडली तरी तडतड तडतड आवाज होतो. खाली बसलेल्या माणसाला वाटतं हा आवाज ज्यादा करतो, पण खाली बसलेल्या माणसानं फक्त एकच लक्षात ठेवायचं, हा आवाज जरी ज्यादा करीत असला तरी संरक्षण बी तो तुमचं, फक्त संरक्षण बी तोच करतो, हे विसरायचं नाही. आवाज करणारी माणसं महाराज मी एक सांगू का, डोळे उघडे प्रेम ठेवून प्रेम करते तिला बायको म्हणावं, डोळे झाकून प्रेम करते तिला आई म्हणावं, आणि कायम डोळे वटारून तुमच्यावरती जीवापाड प्रेम करतो त्याला बाप म्हणावं. तो प्रेम महाराज कधी दिसू देणार नाही तुम्हाला डोळ्यामध्ये. म्हणून महाराज वाक्य माझं नीट लक्षात ठेवा. शेजारचा एखादा मुलगा रडायला लागला तर अख्ख्या गल्लीला कळतं की यांचा मुलगा रडतोय, पण ज्या दिवशी आमचा बाप रडला त्या दिवशी शेजारी झोपलेल्या आईला बी कळलं नाही की आमचा बाप रडलाय. इतका शांतपणे आमचा बाप रडतो, कारण करत्या माणसाला रडता येत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, करत्या माणसाला रडता येत नाही, हे भयंकर आहे. किती जरी दुःख झालं, डोंगरा एवढं संकट आलं तरी डोळ्यातलं पाणी भरा काढून चालत नाही, कारण आपल्या पाठीमागं बऱ्याच लोकांची जबाबदारी आहे, याचा विचार करून जगावं लागतं. मी अतिप्रसंग मी तुमच्यावरती सांगत बसणार नाही, ज्यादा वेळ मी घेणार नाही. एकच प्रसंग सांगतो, मी सेवा संपवतोय. ज्या दिवशी घरामध्ये मुलगी जन्माला आली, जेवढा आनंद आमच्या बापाला झाला तेवढा आनंद कोणालाच नाही झाला. कारण आतापर्यंत इतिहास आईला मुलगा आवडतो, बापाला मुलगी आवडते. बाप जेवढं प्रेम मुलीवरती करतो तेवढं मुलावर नाही, आई जेवढं प्रेम मुलावरती करते तेवढं मुलीवर नाही. आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण करण्याच्या पाठीमागे आमचा बाप लागला. स्वतःची स्वप्न बाजूला सारली, आपल्या स्वतःच्या स्वप्नांचा गळा दाबून आशा अपेक्षा बाजूला सारून स्वतःच्या स्वप्नांचा चोरडा करून आमचा बाप त्याच्या पाठीमागे लागला. मुलं लहानाची मोठी कधी झाली हे कळालं नाही. मुलीचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि ज्या दिवशी मुलीला पाहुणे आले, पाहुण्यांच्या पसंतीचा फोन ज्या दिवशी आमच्या बापाला आला त्या दिवशी सोप्यावरती बसला बाप आमचा ताडकन उठला आणि घराच्या मागे जाऊन ओक्साबोक्षी रडला. तो रडलेला बाप अजून तरी नाही दिसला. ही शोकांतिका. ज्या दिवशी महाराज त्या मुलीचं लग्न आहे, सकाळपासून आईच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. बाप महाराज रडता येत नाही. कधी गेला लग्नाला, बाप कोपऱ्यात उभा राहिला बघा, कधीतरी महाराज बारकाईन दिसेल तुम्हाला. डोक्यावरती पांढरी टोपी, निस्तेज झाला चेहरा, घामाघूम झाला चेहरा, कपाळा लालबुंद कपाळा झालाय. आणि अशा अवस्थेमध्ये प्रत्येकाच्या पुढे जेवण जा म्हणणारा आणि मुलीच्या डोक्यावरती अक्षदा टाकत असताना घाम पुसण्याच्या निमित्तानं डोळे पुसणारा बाप बी कधीतरी बारकाईने बघा दिसेल रडताना. मी शेवटचा प्रसंग सांगतोय. मुलगी आता सासरी निघाली आहे.
समोर आई उभा आहे, भाऊ उभा आहे, भिंतीकडे तोंड करून आमचा बाप उभा आहे. मुलीने गाडीचा दरवाजा उघडला, शेवटची भेट घ्यावी या उदात्त हेतून पळत आली आणि आईच्या गळ्यामध्ये हंबरडा फोडून राहायला सुरुवात केली. पण महाराज एकही शब्द खोटा बोलणार नाही. ज्यांच्या ज्यांच्या मुलीचं लग्न झालंय त्यांचा हा अनुभव आहे. आईच्या गळ्यात पडून रडणारी मुलगी आईची चौकशी करत नाही. आईच्या खांद्यावरती डोकं ठेवून रडणाऱ्या मुलीनं पहिला शब्द काढला, आई बाबांकडे लक्ष दे ग. फार काबाड कष्ट केलंय त्यांनी. कष्ट करणारी माणसं रागावतात, चिडतात, चिडचिड करतात, पण माघारी बोलू नका म्हणावं. रात्रीच्या 12 जरी वाजल्या तरी मी आता माझ्यासाठी माझ्या बापासाठी जेवायची थांबली आहे. जेवण झालं की लहान लेकराला जशा गोळ्या दिल्या जातात तशा मी आतापर्यंत गोळ्या देत आली आहे. सांग माझ्या बापाला, इथून पुढे तुमची चिमणी या घरातून निघून गेली आहे. या चिमणीचा चिवचिवाट या घरातला संपलाय, घरट्यातून निघून गेली म्हणावं. स्वतःची काळजी स्वतः घ्या. बीपीच्या गोळ्या, चिडचिड करू नका, गोड खाऊ नका, शुगर आहे तुम्हाला. ही आई जवळ सांगते. तेवढं बोलली आणि आपला पुढचा मोर्चा आपल्या भावाकडे वळवला. ज्या भावा बहिणीचं लग्नाच्या आधी एका मिनिटाला टीव्हीच्या रिमोटसाठी मिनिटाला होणारं भांडण एकमेकाच्या गळ्यात पडून ती रडतायत. आणि ती बिचारी त्या भावाला सांगते, दादा नाही तुला नोकरी लागली तरी चालेल, नाही तुला पैसा कमवता आला तरी चालेल, पण माझी विनंती ऐक रे दादा. माझा बाप 20 वर्ष या गावात राहिलाय, पण 20 वर्ष गावात राहत असताना माझ्या बापाच्या अंगावरती नवी कपडे ज्यादा मी कधी पाहिले नाही. मोटरसायकल माझ्या बापाकडे कधी मी पाहिले नाही. मोटरसायकल पाहिली नाही. सायकलवरती माझा बाप गावात फिरला, पण ताट मानेनं चाललेला मी पाहिला आहे. फक्त एकच विनंती रे तुला, नाही तुला पैसा कमवता आला तरी चालेल, नाही प्रतिष्ठा कमवता आली तरी चालेल, पण माझ्या बापाची मान फक्त शर्मेनं खाली झोकू देऊ नको, एवढीच विनंती करते तुला. शेवटचा मोर्चा आमच्या बापाकडे वळाला. बाबा म्हणून मोठ्यानं हाक मारली. पाठीमागून आपल्या मुलीने मिठी मारली. आपल्या मुलीच्या हाताचा कोमल स्पर्श आपल्या बापाला झाल्याबरोबर डोंगरा एवढं संकट आलं तरी कधी न रडणारा बाप तुम्हाला त्या दिवशी मुलीच्या गळ्यात पडून ओक्सा बोक्शी लहान लेकरासारखा रडताना दिसेल. म्हणून माझी विनंती आहे, आता सध्याच्या काळामध्ये बोलणंही कदाचित चुकीचं ठरेल. माझं वय नाही बोलण्याचा, माझा अधिकार नाही. कोणाला उद्देशून बोलतोय अशातला भाग नाही, पण वाक्य माझं नीट लक्षात ठेवा. माझ्या लहान भावा बहिणींना फक्त एकच विनंती, कुठलंही पाऊल तुमचं उचला, पण आपल्या बापाचा चेहरा पुढे ठेवून उचला. तुमच्या पर्सनल लाईफमध्ये मी इंटरफिअर करावं इतका मी पर्सनल नाही आहे. प्रत्येकानं आपापलं एक स्वतंत्र जीवन असतं, ते जगायचं असतं, पण त्यालाही काही मर्यादा आहेत. एक वाक्य नीट लक्षात ठेवा. मुलगी महाराज ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, शेवटचा पेपर आहे. 5:30 ला येणारी मुलगी 5:45 वाजले तरी येत नाही, 6 वाजले तरी येत नाही. बापाचं काळी धडधड करताय. 6:30 5:45 झाले, अंधार पडायला लागला. सगळीकडे धावपळ सुरू झाली. मुलीचा फोन लावला, मुलीचा फोन बंद आहे. काय करावं? कोणी वाईट वाटून घेऊ नका, अधिकार नाही, पण महाराज लहानपणी मोठा घास घेतोय हा बोलण्याचा विषय. जे जगात दिसतं ते बोलायला लागलो. 7 वाजल्या तरी मुलगी घरामध्ये येत नाही. सगळीकडे धावपळ सुरू झाली. 8 वाजल्या सगळं घरदार रडायला लागलं. मुलीचा फोन बंद लागतोय, कुठंच काही दिसेना. मैत्रिणीकडे चौकशी केली, कुठं मिळ लागेना. रात्र कशी तरी बापानं काढली. महाराज तो ओक्साबोक्शी रडतोय, लालबुंद डोळे झाले त्याचे, चेहरा सुजला गेला. दुसऱ्या दिवशी बाप पोलीस स्टेशनला गेला, केस देऊन आला, माझी मुलगी बेपत्ता आहे. फोन लागत नाही तिचा. 15 दिवस महाराज बाप शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण मुलगी कुठं दिसायला तयार नाही. काय करावं? मुलीचा फोन लागत नाही. लेकरासाठी वेडा झाला बाप. 15 दिवस रडून रडून व्याकुळ झाला. 15 दिवस नाही, 10 वर्षाच्या पाहुण्यांचा फोन येत नव्हता ना, त्या पाहुणे फोन करून विचारायला लागले, का हो तुमचीच गेली का? हे समाजाची पद्धत आहे. पोचा मारतो समाज. 15 दिवस वाट बघतोय आमचा बाप. 15 दिवसानंतर फोन वाजला आणि कानावरती आवाज पडला, बाबा मी बोलते आहे. असंख्य प्रश्न आहेत त्या बापाच्या अंतकरणामध्ये. पहिला प्रश्न केला, तो बाबा तू बरी आहे ना? तू ठीक आहे ना? अगं फोन लावतोय मी, फोन लागत नाही. तुझा कुठे आहेस तू? तू ठीक आहेस का? काय झालंय नेमकं? हजारो प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्या बापाचा एकाही प्रश्नाचं उत्तर न देता त्या मुलीनं महाराज धाडकन उत्तर दिलं, ज्या मुलावरती मी प्रेम करते त्या मुलावरती बरोबर मी पळून आले आहे आणि आम्ही लग्नही केलंय. धस झालं त्या बापाच्या काळजामध्ये. हातातून फोन गळून पडला, स्वतःला सावरलं आणि पुन्हा एकदा फोन हातात घेतला आणि गंभीर स्वरामध्ये त्या मुलीला प्रश्न केला, बाळ त्यानं तुझ्यावरती प्रेम केलं म्हणून त्याच्यावर पळून गेली, मग मीही 20 वर्ष तुझ्यावरती प्रेमच केलं होतं की? त्या प्रेमाची काय किंमत आहे सांग ना? अरे या भावकीच्या जोरावर, या भावकीच्या ओरावर साधं मिठाला कधी लोकांच्या दारामध्ये तुला जाऊ दिलं नाही. कुठल्या गोष्टीची कमतरता कधी केली नाही.
आईनं दिवाळीच्या सणाला अंगावर हटकी कपडे घातले मी, पण माझ्या लेकरांना कधी महाराज फटक्या कपड्यानं कुठं जाऊ दिलं नाही. आणि एवढं सगळं माझ्या लेकरासाठी जर केलं असेल आणि एवढं सगळं करून जर या वेळेला तुम्ही मला समाजामध्ये मान खाली घालायला लावत असाल तर माझ्या जगण्यात काय अर्थ नाही. हे बापाचं वाक्य आहे. त्या मुलीनं काही ऐकलं नाही. मुलगी 15 दिवसात गावात आली, घरी नाही आली, डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेली आणि पोलीस स्टेशनला जाऊन जबाब देण्यात आले, मला आणि माझ्या पतीला माझ्या आई वडिलांकडून धोका आहे. काय धोका असतो सांगा ना. एवढं सगळं आपल्यासाठी करणारी मंडळी. महाराज मी सांगू का, आई वडिलाची सेवा करा, आई वडिलाची सेवा करा, सगळेच सांगतात. हो अर्ध्या सेकंदात संपवतो महाराज. एकच वाक्य लक्षात ठेवा, आई वडिलाची सेवा करा म्हणणारे भरपूर आहेत, पण आई वडिलाची सेवा करा म्हणजे काय 24 तास बसून राहा असं नाही म्हणत मी. माझ्या बुद्धीच्या जोरावरती मी एकच वाक्य सांगेन. तुम्ही सकाळी कामावरती निघालाय, तुमच्या आई कोपऱ्यात बसले, बाप तुमचा बाहेर बसलाय. आई कोपऱ्यात बसलेली असताना तिचं दर्शन घ्या म्हणणार नाही मी तुम्हाला. द्या तिच्या पुढं आणि तिच्या पुढं जाऊन फक्त विचारा, आई तब्येत बरे आहे ना, गोळ्या आहेत का. तिच्याजवळ फोन ठेवलाय, काय लागलं तर फोन कर मला. तेवढे 2 शब्द बापाला बोला. आणि कामावर माघार येत असताना आपण जसे आपल्या लेकराला 2 वडापाव बांधून आणतो, त्यातच 2 वडापाव वाढवून आणा आणि जे आपल्या लेकराला खायला घालतो तेच आपल्या आईबापाला खायला घाला. याच्यापेक्षा वेगळी सेवा असू शकत नाही. वेळ माझा संपलाय. मी तुमची 20 मिनिटं ज्यादा घेतले क्षमा करा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. सेवेला स्वल्पवीर विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. फुलं टाकायची का फुलं व्हायची हा निर्णय अगोदर करा. मी इथं येऊन निर्णय करणं योग्य नाही. तुमच्यानुसार हो द्या. फुलं वाटायची का एकदा चालतेत ना. फुलं टाकून घ्यायची ना, ठीक आहे वाटा फुलं. मग आता फक्त एकच विनंती आहे, इथं आलेली सगळी मंडळी तुम्ही या ठिकाणी मंडपामध्ये उपस्थित आहात. लगेच तुम्हाला उशीर झालेला असतो आणि तुम्ही लगेच गाडीला किक मारता आणि लगेच निघून जाता. आणि काही ठिकाणी अशी कोपऱ्यात बसलेली मंडळी असतात, ते म्हणतात आम्ही जेवत नाही, आम्ही नाही वर्ष श्राद्धाचं खात, आम्ही काशी केली म्हणजे आम्ही वर्ष श्राद्धाचं खात नाही, हे करत नाही, ते करत नाही. वाक्य माझं नीट लक्षात ठेवा. अन्न हे अन्नच आहे. कुठलंही अन्न फक्त खायला शिका. आणि मला वाटतं ते अन्न किती जरी दूषित असेल तर एवढ्या मोठ्या या नामसंकीर्तनानं कुठलाही दोष त्या अन्नामध्ये राहणार नाही. ते अन्न आता राहिलंच नाही. ते अन्नाचं रूपांतर आता प्रसादामध्ये झालंय. तुम्ही अन्न खाऊ नका, तुम्ही कीर्तन झाल्यावर प्रसाद खा. तुकाराम तुकाराम.